नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत असा. चला तर मग आज बनवूया अळू वडे. त्याच्यासाठी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलं. नंतर बडीशेप गरम करून घेतले. मग त्याच्यात जिरा टाकला, तीळ टाकले. तीळ तडतडले त्याच्यानंतर मी 4 पाकळे लसणीचे टाकले आणि ढवळून घेतलंय आणि गॅस बंद केलंय. सर्व थंड झाल्यावर मग मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर लावून घेतलंय. त्या पुडीत मग लसूण टाकलंय, मिरचे टाकलंय आणि मग परत एकदा मिक्सर लावून घेतलंय. मग चिंच गुळाच्या भांड्यात थोडा पाणी टाकून तो कोळ करून घेतलंय. तो सर मग हैसर बेसन आणि तांदळाचं पीठ चाळून घेतलंय. थोडीशी तांदळाची पिठी टाकलंय, त्याच्यामुळे ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात वडी. आमच्या चॅनेलवर कोणी नवीन असात त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. आमचे नवीन नवीन रेसिपी तुमका बघूक भेटतील. मग एका भांड्यात चाळून घेतलेला पीठ ओतलंय, त्याच्यात मिक्सराक लावलेला पूड टाकलंय आणि मग चिंच गुळाचा कोळ होतो तो गाळून घेतलंय आणि तो चांगला ढवळून घेतलंय. हळवाच्या पानात खाज असतात, ते चिंचेच्या पाण्यामुळे खाज जातात, ते घशाकडे टोपत नाही तर खवखवता घसू, म्हणून चिंच घालूची असता. मग सगळा ढवळून घेतलंय, त्याच्यात पाणी टाकलंय, मग ढवळला. मग त्याच्यात मालवणी मसालो टाकलंय, थोडं लाल मसालो टाकलंय कलरसाठी, थोडं मीठ टाकलंय, हळद टाकलंय आणि व्यवस्थित ढवळून घेतला. पीठ थोडा दाटच ठेवायचा, नाहीतर त्या पानांका लागायचं नाही बरोबर. आणि थोडा मग तेल टाकलंय, मग तीळ टाकलंय, पानं पुसान घेतलंय. मग ताटावर पानं ठेवलंय. मी पानाचे तुकडे करून घेतलेले छोटे छोटे. मग ते असे पीठ लावून कडेकडेन घेतलंय आणि सगळीकडे पीठला पसरा खाव्या. आणि मग त्याच्यावर दुसरा पान ठेवलंय आणि त्याका पण व्यवस्थित सगळं पीठ लावून घेतलंय. मग अशीच सगळी पानं एकावर एक ठेवून मग एकावर एक पानं लावून सगळ्या पानांका तसाच पीठ लावून कडेकडेन सगळा घेतलंय आणि मग त्याच्यावर तीळ टाकून घेतलंय आणि कडेन ती दुडून घेतलंय आणि मग चारी बाजूचे कडा आतमध्ये दुडून घेतलंय आणि त्याका वरून पीठ लावून घेतलंय आणि मग त्याका गोल गोल राऊंड करून घेतलंय. पीठ लावून अशी दुमडून वडी करून मस्त घेतलंय आणि दुसरी वडी अशीच मग परत बनवून घेतलंय. 2 वडी तयार झाले आणि मग पाणी उकळत ठेवलंय, चाळणीक तेल लावून घेतले आणि त्याच्यावर ते वडी ठेवलंय आणि मग झाकण ठेवलंय गच. तुम्ही वडीक दोरे पण बांधून घेऊ शकताच, कोणाकोणाची वडी असे उगाडतात. पण मी उकडाक 10 मिनटं लागली. मग थंड झाल्यावर मी त्याचे तुकडे पाडले आणि ते तळून घेतले.